आपण पाहताय महादूत न्यूज, सत्यासाठी सज्ज, अन्यायाविरुद्ध जागृत। लक्ष्मीपूजनासाठी लक्ष्मीच्या मूर्ती घेण्यासाठी नागरिकांचा अल्प प्रतिसाद, मार्केटमध्ये मंदीचं सावट। दिवाळीला सुरुवात झालेली आहे। मार्केटमध्ये विविध वस्तूंची दुकानं लागली आहेत, परंतु खरेदी करण्यासाठी ग्राहकांचा अल्प प्रतिसाद दिसून येतोय। यावर्षी पावसाच्या लहरीपणामुळे शेतकऱ्यांच्या शेती पिकांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले। शेतकऱ्यांच्या खरीप पिकापासून उत्पन्न बरोबर आलं नाही, त्याचा परिणाम बाजारपेठेत दिसून येत आहे। शेतकऱ्यांच्या घरात पैसा नसल्याने बाजारात रौनक आलेली नाही। 2 दिवसांवर लक्ष्मी पूजन आहे। चोपडाच्या बाजारपेठेत विविध रंगात आकर्षक लक्ष्मीच्या मूर्त्या विक्रीसाठी आलेल्या आहेत, परंतु मूर्ती घेण्यासाठी ग्राहकांचा अल्प प्रतिसाद दिसून येत आहे। यावर्षी शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीचा परिणाम दिवाळीच्या बाजारपेठेवर जाणवत असल्याचं दिवाळीनिमित्त दुकान लावलेले विक्रेते सांगताना दिसत आहेत। यावर्षी दिवाळीला थोडे आहे दादा, भाव म्हणजे साईज प्रमाणे असतात। ज्याची मोठी घेतली त्याचे भाव असतात, प्लास्टरचे आहेत त्यामध्ये भाव मोठीचे साईज प्रमाणे असतात भाव। तरी साधारणतः 100 पर्यंत, 100-150 आणि मोठी जर घेतली तर 250 रुपयापर्यंत। हे सगळ्या मूर्त्या पीओपी आहे का? हा, पीओपीची असतात। अच्छा, स्वतः बनवता का बाहेरून आणता? आम्ही बाहेरून आणलेले सर, बाहेरून आणता। आता बाकी मूर्तीचं नुकसान बी झालं। बस गेल्या वर्षापेक्षा या वर्षी कसं काय आहे? गेल्या वर्षापेक्षा थोडं यावर्षी कमी आहे सर, विक्री कमी आहे। हां, पाऊसची पडला नाही ना, म्हणजे विक्री कमी आहे। अच्छा, मागच्या वर्षी 4 विक्री होती, आज थोडं कमी आहे। काय नाव दादा? रोशन कुंभार। दिवाळी निमित्त आपण माल आणला होता, पण दुष्काळामुळे एवढी काही खास विक्री नाही आहे। ही मूर्ती 600-700 रुपयाची आहे आणि साधारण जर घेतली तर साधारण 300-350 रुपयापर्यंत आहे। पण ज्याचं प्रॉफिट पाहिजे तसं नाही आहे दुष्काळामुळे, आणि कस्टमर पण एवढे खास नाही आहे आपल्याला। नाही, मार्केटला जी पाहिजे तशी चालना नसल्यामुळे शेतकऱ्यांना पण भावाची नुकसान झालं। शेतकऱ्यांचे बऱ्याच प्रमाणात, मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालं असल्यामुळे मार्केटमध्ये पण एवढी ताजगी नाही आहे। मार्केटमध्ये खूप कमी प्रमाणात ग्राहक आहेत। लोकांना ज्याची दिवाळी साजरी करायला पाहिजे त्याप्रमाणे दिवाळी साजरी होत नाही यावेळी। सगळ्या लोकांचे नुकसान झालेलं आहे। मार्केटला खूप मोठ्या प्रमाणात मंदी आहे आणि पाहिजे आम्हाला मूर्त्यांच्या ज्या प्रमाणात भावाची अपेक्षा होती मार्केटने त्याप्रमाणे यावेळी काही भाव नाही। काय नाव दादा? माझे नाव लोकेश बारी। हो।